आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी येते ती बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीत होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दुर्मिळ चित्र पाहण्याची संधी हुकली आहे। कारण ह्या निमित्तानं शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे तिघं सोनिया गांधी यांचं नाव नाहीये। त्यामुळे सोनिया गांधी पवारांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार का याबद्दल अजूनही साशंकता आहे। पवारांच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नावं आहेत। मात्र सोनिया गांधींच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आलाय। त्यामुळे सोनिया गांधी या कार्यक्रमाला येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। आपण बघतोय 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आणि ह्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये सोनिया गांधी यांचं नाव नाहीये। त्यामुळे सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबद्दल साशंकता। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। रामराजे, काय सांगाल, सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का? बिलकुल, सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। कारण जी निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली आहे त्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नाव आहे, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचं नाव आहे, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव आहे, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं नाव आहे आणि काँग्रेसकडून मात्र मनमोहन सिंग यांचंच नाव आहे। या पूर्ण पत्रिकेमध्ये सोनिया गांधी यांचं नाव कुठेही दिलेलं नाहीये। त्यामुळेच काँग्रेस सोनिया गांधी या येणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण सोनिया गांधी यांचा सुद्धा परदेशामध्ये दौरा ठरलेला आहे, परंतु आणि आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस सुद्धा आहे। त्यामुळे सोनिया गांधी उद्याच्या कार्यक्रमाला हजर राहतील का या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि पत्रिकेमध्ये सुद्धा सोनिया गांधी यांचं नाव नाहीये। त्यामुळे जे काही अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा चित्र दिसणार होतं की राष्ट्रपती उपस्थित आहेत, पंतप्रधान उपस्थित आहे आणि तिथे सोनिया गांधी सुद्धा उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती। नक्कीच हे दुर्मिळ चित्र बघायला मिळणार नाही, एकूणच ह्यावरनं सिद्ध होतंय। अर्थातच निमंत्रण पत्रिकेत सोनिया गांधींचं नाव नाहीये आणि त्या येतील की नाही हे देखील अजूनही साशंकता आहे या संदर्भात। धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।